तर आता हे कुठे उपलब्ध आहे? ते तर महाबीजकडे सुद्धा याचं बियाणं काही प्रमाणात राहू शकते किंवा कृषी संशोधन केंद्र वाशिम या ठिकाणी भेटेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हा. या ठिकाणी सुद्धा त्याचं बरं. बियाणं भेटू शकेल. म्हणजे कोणतंही नवीन वाण निघालं की त्याचा बियाण्याचा प्रसार होण्यासाठी मल्टीप्लाय होण्यासाठी वेळ लागतो. सुरुवातीला हे बियाणं एकतर संशोधन केंद्रामध्ये मिळू शकतं, विद्यापीठामध्ये मिळू शकतं किंवा महाबीज मध्ये बस, थोड्याफार बस. प्रमाणात. पण आपण जर इनोव्हेटिव्ह शेतकरी असाल तर मात्र विद्यापीठाला, बिलकुल. कृषी संशोधन केंद्राला भेट देऊ शकता. महाबीजकडे आगळ नोंदणी आपण करू शकता आणि हे बियाणं प्रथम आपल्या शेतामध्ये आपण पेरू शकता. थोड्या क्षेत्रावर हा प्रयोग करू शकता बिलकुल. आणि चांगलं वाटलं तर मात्र आपल्याला मग याच बियाणं आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. कारण हे तर हायब्रिड वाण नाही, सरळ वाण आहे. सरळ वाण आहे. त्याच्यामुळे एकदा जर हे पीक आपण आपल्या शेतामध्ये घेतलं तर वाण दरवर्षी बदलण्याचं काम नाही. साधारणपणे 3 ते 4 वर्ष आपण ते वाण वापरू शकतो असं सांगितलं जातं. परंतु शेतकरी बांधवांनी जर त्यांची घरीच ते प्युरिटी मेंटेन ठेवली ते 10 वर्ष सुद्धा वापरू शकतात. म्हणजे ऑफ टाइम प्लांट यातले काढत राहायचे. तसा एक सारखा प्लॉट दिसतोय, याच्यामध्ये कोणतं झाड उंच नाही, काही नाही. ही गोष्ट जर त्यांनी ठेवली तर ते बियाणं किती वर्ष ते वापरू शकतात.